छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी महाविकास आघाडीची जी आहे एक सभा होणार आहे. मात्र ही सभा होऊ नये यासाठी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न हा होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम शिंदे सर आपल्यासोबत आहेत. सर, काय एकंदरीत सांगाल? संजय राऊत यांनी आरोप केला आहे की अशी सभा जी आहे तर ती होऊ देऊ नये, म्हणूनच ही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात आली. संजय राऊत यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. ही छत्रपती संभाजीनगर नाव देण्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनी पूर्ण बहुमताने केलेली कारवाई आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये प्रयत्न झाला, परंतु प्रयत्न सरकार बहुमत संपल्यानंतर त्यांनी हा प्रयत्न केला. म्हणजे त्यांच्या मनामध्ये छत्रपती संभाजीनगर हे नाव देणं नव्हतं, परंतु जाता जाता केलेला प्रयत्न आहे. परंतु भारतीय जनता पार्टी शिवसेनेने हा निर्णय बहुमताने केला, त्याची कारवाई देखील घेतली आणि केंद्र सरकारची मान्यता देखील घेतली. परंतु जे काही दंगल झाली, जे काही मध्यरात्री प्रसंग झाला, त्या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश दिलेत. जे कोणी दोषी असतील तर त्याच्यावरती कारवाई होईल. परंतु नाचता येईना अंगण वाकडं अशी संजय राऊतांची परिस्थिती आहे. महाविकास आघाडी एकत्र ठेवण्यामध्ये त्यांची दमछाक होते आहे. नेते एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. मधल्या फळीचे लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चलबिचल आहे आणि खालच्या ग्राउंड लेवलच्या फळीमध्ये 3 पक्षाचे 3 व्यक्ती एकमेकाच्या विरोधात चेहरे किंवा तोंड करून उभा आहेत. त्यामुळे कोणाशी जमत नाही आहे आणि यांची आयडिओलॉजी, यांचे तत्त्व हे भिन्न असल्या कारणानं गेली अनेक वर्षे एकमेकाच्या विरोधात लढलेले आहेत. त्यामुळे एकजूट ही होऊच शकत नाही आणि ते करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून सभेला गर्दी होत नाही आणि म्हणून संजय राऊत अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत. तणावपूर्ण परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. ही सभा पुढे पण ढकलू शकत होते. नाही, तणाव सदृश्य परिस्थिती असल्याच्या नंतर तिथला कायदा आणि सुव्यवस्था जे छत्रपती संभाजीनगरचे CP आहेत ते घेतील आणि त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई होईल. परंतु स्टंटबाजी करून महाविकास आघाडीची सभा घ्यायची एवढंच त्याच्यामध्ये लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे गर्दीकडे कोणाचं लक्ष जाऊ नये, फक्त स्टेजकडेच लक्ष जावं. कारण यापूर्वी देखील असा प्रयत्न झाला महाविकास आघाडीच्या सभा घेण्याचा, पण तिकडे लोक फिरकले नाहीत. महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईमध्ये देखील मोर्चा काढला गेला, त्याचं देखील चित्रीकरण आणि फुटेज आपण पाहिले. त्यामुळं जुने फोटो वापरण्याचा संजय राऊतच्या ट्विटर हँडलवरती आपण प्रयत्न केलेला त्यांनी पाहिला आणि त्यामुळे अपयश झाकण्याचं हे करत आहेत प्रयत्न. परंतु पुराव्यांनिशी ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस मात्र त्यांनी गुपचिडी घेण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता काँग्रेस देशभर, राज्यभर आंदोलनं करणार आहे. कसं बघता याकडे? राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याच्या नंतर ज्या कोर्टामध्ये हा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, सर्वोच्च देशाचे पंतप्रधानाच्या संदर्भामध्ये आणि एका समुदायाच्या संदर्भामध्ये केलेलं त्यांनी वक्तव्य त्यांना भोवलेलं आहे. ते कोर्टात हजर राहिले नाहीत, त्यांच्या विरोधात निकाल गेला आणि म्हणून कायदा असा सांगतो की एकदा खासदारकीची 2 वर्षापेक्षा जास्त सजा झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक त्यांची खासदारकी जाते. या अगोदरी देखील अनेक जणांच्या खासदारक्या गेलेल्या आहेत आणि म्हणून यांनी भारत जोडोमध्ये त्यांना आलेलं अपयश आणि त्यामुळे याच्या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. परंतु हा प्रयत्न करत असताना त्यांनी कोर्टामध्ये केलेली चूक आणि त्यांच्या विरोधात लागलेला निकाल, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक कालखंड हा मोठा पक्ष आहे, त्याच्यानंतर जास्त दिवसाचा पक्ष आहे, अनेक वर्ष सत्ता भोगल्यात, मग त्याला काही कायदा, त्यांना घटना मान्य नाही का? हा निकाल काही मोदी सरकारने किंवा एखाद्या राज्य सरकारने दिलेला नाही आहे. हा कोर्टाने दिलेला निकाल हा कोणत्याही लोकशाहीमध्ये स्थापन असलेल्या पक्षाने मानलाच पाहिजे. कारण ती घटना आहे, तो कायदा आहे आणि मग हा मानायचा नाही आणि रस्त्यावर उतरून लोकांना त्रास होईल, लोकांना त्या संदर्भामध्ये वेठीस धरता येईल आणि कायदा सुव्यवस्था मोडेल अशा प्रकारचं वर्तन करणं हे काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेत्यांना शोभत नाही. आपल्या मतदारसंघामध्ये कर्जत जामखेडमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये जी कामं मंजूर झाली होती त्याला स्थगिती देण्यात आली आणि म्हणून आम्हाला कोर्टात जावं लागलं, लोकांवरती देखील अन्याय केला, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. कसं बघताय? या संदर्भामध्ये आपण जे सांगताय ते तर एक तर मला माहीत नाही, परंतु त्यांनी देखील महाविकास आघाडीने अनेक कामांना
सरकार आल्याच्या नंतर स्थगिती दिली ती. मी कर्जत जामखेडमध्ये देखील ते पुरावण्याचे सांगितलं. काही डायरेक्ट स्थगिती दिली, काही अप्रत्यक्ष स्थगिती दिली. 2-2, 3-3 वर्षे कामं प्रलंबित ठेवली. हे अनेक वेळा मी सांगितलं. त्यामुळं अशा पद्धतीचा गवगवा निर्माण करायचा आणि मी खूप केलं होतं आणि ह्यांनी स्टे दिला, अशा पद्धतीच्या बातम्या आणण्यासाठी केलेलं हे काम आहे. त्यांना 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये काही करता आलं नाही. मी केलेल्या कामाचीच भूमिपूजनं, उद्घाटनानं, लोकार्पण सोहळा केला. आणि आपण जर ह्या संदर्भामध्ये तुम्हाला ऐकायचंच असेल तर अजित पवार जामखेडला कशाचा नारळ फोडला आणि ती योजना मंजूर होती का, हे जर आपण पडताळणी करून पाहिलं तर पाणी पुरवठा योजना मंजूर नव्हती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंजूर केली होती, मधल्या काळात केलीच नाही. घाईघाईंनी त्यांना नगरपालिकेचा निवडणूक लागेल म्हणून तो नारळ फोडला, पण नगरपालिकेचीच निवडणूक पुढे गेली. आणि आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या योजनेला मान्यता दिली. म्हणजे करायचं नाही आणि श्रेय घ्यायचा हा प्रयत्न आहे. धन्यवाद. हे होते आमदार राम शिंदे. सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.